नमस्कार मंडळी, आम्ही आलो आज 32 शिराळा हे संकष्टी आणि संकष्टीला गणपतीला आम्ही प्रत्येक संकष्टीला येतोय. तर हे आहे अंबामातेचं मंदिर, बघू शकता. जय हो नंदी महाराज. चांग घड्याळ बंद आहे. हे आहे अंबामातेचं मंदिर. अंबाबाईचं दर्शन झाले. आता जायचं स्वामींच्या मठामध्ये. स्वामींच्या मठामधून नंतर गणपतीचं दर्शन करायचं. जर मोबाईल घे बाईक, चला जाय स्वामींना भेटाय. म्हटलं तरी सोबत लक्ष ठेवायला लागलं माझ्यावर. आता आपली नवरा कुठं पळून तुला याला जायला कसं संध्याकाळी घरी येतोस की. मला आज संकष्ट आहे, त्यामुळे कसं आहे संकष्टला प्रत्येक आम्ही येतो. आणि आता अंगारकी संकष्ट आहे, त्यामुळं उशीर झाला तरी मला उशीर दुपारची 11:30-12 वाजले. आमचं दर्शन गणपतीचं होतं आहे, नंतर स्वामीचं होतं आहे. त्याच्यानंतर आम्ही येतो इकडं अंबाबाईला. मला पहिल्यांदा असं झाले, पहिलं पेट्रोल टाकलं, नंतर अंबाबाईला गेलो. आता चाललं स्वामींच्या इकडं. आता नंतर दर्शन घ्यायचं आणि तसंच समज जायचं घरी. पोचतोय थोड्या वेळात. छान आहे, त्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिला तर मस्त मठ आहे स्वामींचा. चला आता आम्ही स्वामींच्या मंदिरात पोचलो आहे. स्वामींच्या मठात बघा इथं पाठीमागं दिसतं मठ स्वामींचं. चला दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. आज गर्दी पण खूप आहे. आज अंगारकी संकष्ट असल्यामुळे गर्दी आहे. आणि गणपतीचं मंदिर, स्वामींचं मंदिर आणि अंबाबाईचं मंदिर हे एका रूटवर असल्यामुळं तिन्ही दर्शन, देवस्थानाचे दर्शन एकदम करतात. हे स्वामींच्या मंदिराचं मठाचं काम चालू आहे. हो हो हो, सांगून साखर जेव्हा पाठी पडली डोक्यात ती पाहतात ते पाठी मठाचं काम चालू. सॉरी, पाय धुवायची जागा आहे बघा. आता जायच्या आधी पाय धुवून घ्यायचे. आम्हाला पाय धुले. हां, स्वामींना तुम्हालाच भेटायचं, आम्हालाही भेटायचं. स्वामींच्या मठात पाय धुतल्याशिवाय जायचं नसतं. तेव्हा पहिला पाय धुवायचे आणि मग मठात जायचं. पाणी कसं खरट लागतं. तिकडं आहे, तिकडं आहे.
दर्शन झाले. हे स्वामींचा प्रसादाचं ठिकाण आहे. इथून भोजनालय प्रसाद तयार केलेलं ते ठिकाण आहे. इथे खाली शंकराची पिंड आहे. चला इथे स्वामींचं आराम करायचं ठिकाण. ते शांतता आहे बघा, शांत असं एकदम. आणि पलीड साईडला शंभू महादेवाची पिंड आहे. चला शिवशंभो हर हर महादेव. किती छान अशी आहे बघ. खाली दर्शन झाले मस्त. आता इथे पलीकडे शनी मंदिर केलेलं आहे. शनी मंदिर इथे आहे. हे पाठीमाग साईडला असा मस्त ओढा आहे इकडे पाठीमागं. निसर्गरम्य वातावरण आहे छान असं. मंदिराची सुद्धा बांधणी सुद्धा खूप छान प्रकारे झालेली आहे स्वामींच्या मठाची. काय उपयोग नाही बघा. त्या धड व्हिडिओ करता येत नाही, कॅमेरा धरा येत नाही, कुठं धरावा कॅमेरा कळत नाही. काय सोडून देता, व्यवस्थित मोबाईल धरावा. काय करायचं सांग. आणि म्हणते मला ब्लॉक करायचा आहे, तुम्ही मला व्हिडिओमध्ये घ्यायचा. कशाला कोण भोग आहे आणि साधन कोण काय. तर व्हिडिओ आपण देवाला आलोय कसं मस्तपैकी बाबा आपण दर्शन घेतलंय, स्वामीचं दर्शन घेतले, अंबाबाई दर्शन घेतले, व्हिडिओ करावा बाबा. दर्शन दिसणार लोकांना बी दाखवायला पाहिजे ना, तुम्हाला पण बघितलं पाहिजे ना की आमच्या इकडची मंदिर किती छान आहेत वगैरे. हिचं म्हणजे दुसरीकडे ध्यान आपलं वर बघायचं आपलं आणि चालायचं. कॅमेरा धर्म की धरायचं बाबा कळत स्वतः तुला. मग त्या ऐकला व्हिडिओ करतो मी बोलतो. नुसतं गाडीवर बसायचं एवढं कर. मला सांग तेवढं न्या. काय गाडी मागणं टन 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 नाही नाही. गाडी काय होते माहिती आहे का, गाडी मागाची उंची हो जास्त वजन पाहिजे गाडी काहीतरी म्हणून घ्यायचं माग. गाड्या होते मी एकटा आलो असं टन 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 गाडी उठली. त्यामुळे असं वजन समान झालं बघा गाडीला. असा विषय मग शिराळा मार्गे गो कोणी ते कुठं घडले सगळ्या लोकांना पाहिजे आता आहे अंगार की संकष्टी. गर्दी किती आहे बघा गाडी आहे का. फुल गर्दी आहे. झाला आहे आम्हाला उशीर. सकाळी लवकर आलो असतो. आज गर्दी आहे खूप. सकाळी लवकर आलो असतो म्हणजे आम्हाला दर्शन झालं असतं. काय हरकत नाही. वाजले किती वाजले? 1 वाजला. 1 वाजला. त्यामुळं गाडी लावायला लांब तिथून चालत यायची पडेल. गाडी घोडं काय घ्यायचं काय नको आमची पोरं मोठे गाडी घोडं बसायचं बस. घोड्यानं जाशील ना तू. मी गाडी घेऊन मागणी हां एक आहे वाजला म्हणजे मी घोडा घोडा पण गाडी पण संगत आहे. बघितलं का गाडी घोडा माणसं तुम्हाला लागलाय म्हणा. गाडी घोडं घेताय गाडी घोडं घेताय का. चला गर्दी खूप आहे मंडळी. आज अंगार की संकष्ट असल्यामुळं नाही ना बस गर्दी खूप आहे. चला चला कुठे गप्पा मोर्या एकच आहे वाकडं तिकडं सरळ सरळ बायको तिकडे सरळ दुसरी नाव नाही नाव ठेवत नावच ठेवते ते हो. जगात इथंच आहे. जगाच्या दुसऱ्याला नाव ठेवायचं काय. हां
नाही तिरकं नाव नाही काय द्या सर त्याला पैसे नसते. ठीक आहे चला नाम घेतला गणपतीचा आल्यासारखं सिद्ध झालं. दर्शन झालं गणपती आपल्याला. गणपती दर्शन झालं आपलं नाम वाटला म्हणजे नाव म्हटलं की झालं. झालं. बघा किती गर्दी आहे मिळू नाही बघा. जत्रा भरल्या जत्रा. काय खाणार काय आईस्क्रीम बिस्क्रीम काय उपवास आहे माझा. उपवास आहे. भेळ वडापाव होय, उपवास आहे म्हणल्यावर खा म्हणणारच. वडापाव बिडापाव काय नको आहे पण तुझा परत मला नाही मला काय दिलं नाही. हां चालतं परत म्हणू नको मला काय दिलं. ठीक आहे चला मंडळी गर्दी खूप आहे. चला गर्दी बघा किती आहे. त्या साईडला जर असली तर मग किती वेळ बरं बघून येत तिकडे लाईन किती लागली. गर्दी खूप आहे आणि लाईन इतकी मोठी लागली हा काय बोलायचं काम नाही. इथून लाईन आहे काय हा अन्नदान अन्नक्षेत्र हे अन्नदानासाठी बघा लाईन बिल्डिंग झाली औषध माया मला दिसले. काय करायचं हा लाईन लई मोठी आपण जेवणासाठी आहे. जेवणासाठी आहे का दर्शनाची तिकडं आहे. बस चला बघूया तू दर्शनाला काय बघायला पाहिजे म्हणजे ही आई सगळी लाईन जेवणासाठी लागलेली. दर्शन विचारायला पाहिजे. बाकी ते वाढले लगेच पाठीमागे आमच्यावर का सकाळी लवकर आला सुद्धा झोपलो असतं आपल्याला. पण आज संकष्ट आहे कोणाला माहिती अगं अंगारकी संकष्ट मी आहे रात्री सांगितलं होतं अंगारकीच आहे म्हणून. चला नाही मी तुझं बरोबर गणपतीच्या मंदिरात दर्शन लाईनीत उभा राहा. तुम्ही रोज येता असाल पुढे जाऊन घेता दर्शन. आज लाईनीत दर्शन घ्या. नाही वेळ लागत लाईन लाईन किती मोठी आहे बघा. अशीच पाठीमागं पण लाईन वाढत चालली. तर एक अर्धा तास जाणार आपला हा थोडा वेळ झाला. चला दर्शन मस्तपैकी झालं आमचं. आता गर्दी खूप भयानक गर्दी आहे आणि इतकी आपण गर्दी आहे की आज थांबायला सुद्धा चान्स नाही. आम्ही बाहेर आलो वरण्यामध्ये देवाच्या तिथं थांबलो. मॅडमला भूक लागली वडापाव खाणार असतो उपवास आहे. मग काय भेळ भेळ नाही पॅटीस आणि उपवासा म्हटलं नाव येते. पॅटीस उपमा शिरा बिन उपवासाची सगळी नाव येते. असं आहे एक तर उपवासाचं उत्ताप्पा उत्ताप्पा नको उपवास आहे त्यामुळे आज तुला काही नको आहे. हो हो असं पाहिजे बायको अशी भेटली पाहिजे. काही तुला अपेक्षा काही सुद्धा नाही काही सुद्धा मागत नाही बाहेर. दर्शन मस्त झालं. दर्शन झालं का झालं. बोल की मस्त आहे. मस्त दर्शन झालं आता आणि आता निघालो रिटर्न आता घराकडे. आता काय झाली गर्दी एवढी खूप असलं चप्पल आमची त्या साईडला तिकडे असं येडा मारून जायचं पाहिजे ना गावाचं. काय ढेकर आला गेले पोट भरलं बायकोच माझ्या एका लाडू. आता काही हिला खायची गरज नाही. प्रसाद आहे तो. प्रसाद आहे बरोबर. मी आता बाकीचं मी खातो तसं काय लागेल ठीक आहे. चला आता कुणीकडे जायचं आता बाहेर तिकडून जायला पाहिजे. इकडून आता इकडून आता परत असं फिरून आपण इकडे यायला पाहिजे मंदिरापासून. चला लाईनला गर्दी किती आहे बघा पाठीमागं हे बघा. आम्ही मगाशी इथं होतो इथून मागे पण राहिले. गजरा घ्यायचा का बायको आमचा गजरा घ्या किती रुपयाला 10 रुपये नाही कॅशमध्ये. कॅशमध्ये चला आपण पुढे घेऊ. तिथं कॅश पाहिजे त्याला. बायकोला गजरा घ्यायचा आमचा रुपये खिशात नाही सगळं फोनवर पैसे आणि आज पर्स विसता मुद्दाम पैसे पर्स घरात विसरून आले.
आता पर्स थोडं मोबाईलवर थोडं 2-4 रुपये आहेत तेवढा खर्च पण आहे. मोबाईल मला काय मोबाईल काय बघा गोळा खायला थांबलोय आम्ही. लई दिवसात बर्फाचा गोळा बाकी काय नको ना परत म्हणू नको काय दिलं नाही काय दोन पाहिजे गोळा बर्फाला गोळा तुमचा दिसणार तुम्हाला दिसणार गोळा भारी आहे, एक नंबर गोळा. हा गोळा भारी आहे ना मस्त गोळा आहे. 10 रुपये गोळा 10ला आहे, 20ला आहे. 20ला आहे 10ला आहे. लहानपणी आम्ही खूप खायचो. एक फोटो काढू गजरा गजरा आहे आमच्या. हो किती रुपयाला पांढरा पाहिजे, मिक्स पाहिजे. शिव पांढरा किती 20चं? मी हे आहे का फोनपे आहे का द्या वीसचं द्या. फोनपे विचारायला लागते हो बायकोला आमच्या गजरा आवडतोय. 2 जणांना विचारलं त्यांच्याजवळ फोनपे नव्हता ते बघा शेवटी गजरा घ्यायला लावला बायकोला बरं का काय करायचं. ठीक आहे चला घाला बघू कसं दिसतंय का बघूया आम्हाला. काटला काय बघू बघा फिरा बघू जरा. वा शाबास शाबास एक नंबर काम बघ. आता झालं काम सगळं. बायकोची बी खरेदी झाली. गोळा खायचा होता गजरा घ्यायचा होता. गजरा बी घेतला गोळा बी खाला. आता चाललोय घरला बघा फोटो कशी लाल भडक झालेली. तू झाली बघून मयाच नाही लिपस्टिक लावले वाटतं कशी बघा अशी मस्त पैकी. गोळा खायला कळलं पाहिजे ना. पोरगी घरात गेले आमच्या नावानं ठोठूस करणार आहे. ती बघणार व्हिडिओ बघणार म्हणणार की पप्पा गोळा खाऊन आला असाल मला आणलेला नाही का. ठीक आहे झालं दर्शन झालं मस्त झालं. वेळ झाला जरा तर आता चालायचं. ठीक आहे चला. हे तुला काय घ्यायचं आहे कुळकुळा कुळकुळा हां नको कुळकुळा बी नको परत परत रडायचं नाही सांगतो तुला. कुळकुळा मला इथं नाही समोर काय. चला आता गाडी लावल्या गर्दी किती आहे बघा घ्या बघा काय का दिसते तुम्हाला. भयानक गर्दी आहे भयानक आयला. परत जे येतो प्रत्येक वर्षी लवकर येतो पण ह्यावेळी जर आम्हाला जाऊया म्हटलं पण संकष्ट याही माहिती होतं. अंगार की संकष्ट हे काय ध्यानी म्हणीच नाही. गाडी आणली आम्ही चालू पुढं. गाडी कुठे गेली रे काय बायको गाडी कुठे गेली हाय इथंच आहे. ठीक आमचा एस एस पवार यूट्यूबला शेवटनं पण चालू केलं. याला पण जरा काय टिप सांगा. तुझं चालू कुठलं चालू आहे ब्लॉग इंस्टाग्रामला चालू आहे. हा बघा इंस्टाग्राम आम्हाला रिल्स भेटला आहे. मला एक नाव सांग तुझं. शंभू चांदे ब्लॉगर शंभू नक्की बघा इंस्टाला आणि त्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नक्की. त्याचे व्हिडिओसुद्धा चांगले आहेत. ठीक आहे आणि काय सांगायचं काय नाही. ओके चल चला गाडी लावली इथे आणि आता धर मोबाईल धर पकड. मी गाडी घेऊ काय गाडी तू काढली चालते गाडी नको आमची ठार काढली बाहेर. थार आमची ठार आहे ठार होय ठारच आहे. चला आता चालू घरी गाडीवरती आहे. गर्दी बाहेरला गायला गर्दी तर बाहेर निघली. गाडी बी अडचणीत अडकली ती आमची कशी तरी का बायकोला म्हटलं गाडी घेते बायको बॅलेन्स महत्वाचा आहे. गाडीचा बॅलेन्स समजताना बॅलेन्स सोबत घेत जावा. एकटं कधी गाडी फिरत जाऊ नका. बॅलेन्सचा माझा आहे बघा बरं. त्याच्यामुळं गाडी कंट्रोल स्पीड करा.
असं होते मला. ठीक आहे, चला मग भेटू आणि आमचा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आमचा नक्की पहा, तुम्हाला आवडेल. आज चॅनल मस्त व्हिडिओ झाला आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जर नवीन असाल आमच्या या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण का आमचं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच पाहायला मिळतील आणि आनंद घेता येईल. चला मग मित्रांनो, ओके, बाय बाय.